10 वाजलेले आहेत आणि मस्तपैकी चूल पेटवली, इकडे पाणी तापतोय आणि आता शेक घेतोय. कसा वाटतं तुझा एक्सपिरियन्स? कसा वाटला सनी? एक्सपिरियन्स कसा वाटला तुला? एक्सपिरियन्स आताही मिळतोय. थंडी वाजते मला. कुठे? अरे आई व बैलगाडी इकडे दाखवलीच नाही. मेन बैलगाडी दाखवली नाही तुम्हाला. मगाशी 2 बैल गेले बघा, दाखवले तुम्हाला. त्या बैलांची ही बैलगाडी. बैलगाडी बरोबर ना ते? तर मित्रांनो, आज मी चाललोय महाडला माझ्या मित्राच्या गावी आणि खूप मजा येणार आहे. आमची एक पिकनिक होणार आहे मित्रांनो. हा बघा, हाय ओमकार. नमस्कार. याच्याच गावी आपण जाणार आहोत, खूप मजा करणार आहोत. दरवेळा आम्ही याच्याच गावी जास्त जात असतो. ओके. आणि हा आहे आपला सनी पंडित. नमस्कार मित्रांनो. पंडित तुमच्या सगळ्यांचा लाडका जो कोणी असेल तो. तर जसं की आता रशीद म्हणाला की आम्ही दरवेळी आउटसूट आम्ही ओमकार कापडीच्या गावी जात असतो. आमच्या सगळ्यांचं युनिव्हर्सल गावून आलेलं आहे की कुठेही जायचं झालं, कोणताही समारंभ असला, ओमकारच्या गावी जाऊया. आणि ओमकारच्या गावी जाऊया म्हणण्यापेक्षा आम्हाला रायगड फोर्ट म्हणजे किल्ला जो आहे आपला, वर्षातून 2दा एकदा जसं वेळ मिळाला आम्हाला असं वाटतं की ट्रेकिंग करूया. ट्रेकिंग करायला बरेच ठिकाण आहेत, बरेच किल्ले आहेत, पण आम्हाला काय माहिती रायगडलाच का माहिती असतं. आणि रायगडला जाताच इथून ठरवतो आणि त्यात पण अर्ध्यावरती अरे पुन्हा हात का चढतोय आणि चढता चढता सरत नाही तो किल्ला. एकतर थकल्यासारखं होतं भरपूर. म्हणजे हे लोक चढतात, माझी अवस्था थोडी दयनीय होते की अरे कधी संपणार आहे. पण या मित्रांमुळे माझा उत्साह वाढत राहतो आणि मी चढतो यांचा उत्साह. ओमकार काहीतरी बोलू इच्छित होता. असं नाही, ह्यावेळी आपण प्रतापगडवर पण जाऊ. हा, तसा एक बेट आखण्यात आलेला आहे. तो कितपत सक्सेसफुल होतो याची फारशी शाश्वती देता येणार नाही, पण काहीतरी होईल नक्कीच. तर खूप काही बोललेला आहे आपला सनी मित्र. तर तुम्ही बघत राहा. आणि स्वतःच्या ब्लॉगमध्ये कधी एवढं बोललं नाही. तर इकडे आईस्क्रीम खायला आम्ही थांबलोय. नमस्कार मित्रांनो. हा कॉर्पोरेट मध्ये कामाला वाटतं. ऍक्च्युली याचं नाव विसरलोय मी. येण्याचं नाम काय आहे? होय. कळंबोलीला आम्ही थांबलेलो आहोत. अच्छा. आता इकडचं हे सगळं तोडून घेतलं तर कळलं नाही आम्ही कुठं थांबतोय. आणि आता आधी आज एक नवीन फरक जाणवला. म्हणजे आधी कळंबोलीला इथे ना थांबायला जागा होती, त्यावेळी भरपूर ही मुतायला नाही मिळायची, एवढी घाण असायची. पण आता इथे थांबायला जागा नाही, तर मुतारी इतकी स्वच्छ आहे असं वाटतं कपडे वगैरे इथे येऊन राहू म्हणून. बरोबर ना? क्या करू इसका कैसा मार. सर्व आईस्क्रीम खातात. म्हणजे हा बोलतो मला चोकोबार आईस्क्रीम द्या, मला ही नको. तर आता इकडे जेवायला थांबलेलो आहे. जेवणाची वाट बघतोय. इकडे वाट पण बघत नाही कोण, डायरेक्ट खायला चालू केलं. ओमकार कापडी मला दाखवू नको, मी मग 1 लाख रुपये घेणार माझ्या ऍड्रेस. मी चिकन खातोय हे पण सांग. अरे तू माझी ऍड नको करू. भाकरी का नाही देंगे पैसे. डोळ्यातली. ओमकारच्या गावी पोहोचलेलो आहोत आम्ही. सर्व खूप थंडीने कुडकुडलेत. आता चुलीजवळ बसतोय. कुडकुडले हे बघा. हा शेकतोय मस्तपैकी शेकतोय. शेक घेतो. मी पण शेक घेतोय. किती वाजले? रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि मस्तपैकी चूल पेटवली, इकडे पाणी तापतोय आणि आता शेक घेतोय. पाय शिवतायत का असे चावल्यासारखे. कसा वाटतं तुझा एक्सपिरियन्स? कसा वाटला पाय थोडं सनी? एक्सपिरियन्स कसा वाटला तुला? एक्सपिरियन्स आताही मिळतोय. थंडी वाजते मला. हा, तुला कसं वाटतंय? थंडी थोडीफार लागते सगळ्यांना तिथे, पण याने चूल पेटवली तर बघतो आम्ही कसं वाटतंय. चूल पेटवून ओके. आता वाटते पण कर. मित्रांनो, मजबूत थंडी आहे. हा, हे कोणता सूर होता? पाणी हवंय हात पाय धुवायला. सोय करतो, बाकी काय नाही. आणि उद्या पण जेव्हा चूल चिकन नाही. चिकन संपवा. हो.
तर मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि मी आज उठलोय. इकडे कोकणातली माझी पहिली पहाट आहे. मस्त असं धुकं पडलं इकडे, खूप भारी वाटतंय बघा इकडे. हे बघा समोर काहीच दिसत नाहीये. अजून तुम्हाला दाखवतो इकडे बघा गुरं आहेत. गुरं पण चरायला चाललेत. पुढे काहीच नाही दिसत बघा. हे बघा पूर्ण एकदम का सफेद सफेद धुकं आहे. हे बघा ओमकारच्या घराचं परसावण मागचं खाद्य आहे खाद्य. गुरांचं का. मग अशी गेली गुरु इकडे. हा आवाज येतोय. कुठे अरे आई व बैलगाडी इकडे दाखवलीच नाही. मेन बैलगाडी दाखवली नाही तुम्हाला. मग अशी 2 बैल गेले बघा दाखवले तुम्हाला. त्या बैलांची ही बैलगाडी आहे. बैलगाडी बरोबर ना ते. हे बैलगाडी शर्यत असते की नाही इकडे. काय रे बैलगाडी शर्यत बघायला मिळेल का आता. आता 27 तारखेला झाला. अच्छा 27 तारखेला विकास शेठ गोगावले महाडचा आमदार त्याच्या मुलाने त्याच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेला 27 ओके ओके. तर आपण नेक्स्ट टाइम कधी असेल तर आपल्याला टाइम मिळाला तर आपण नक्की येऊ. हा मस्त बघू. हा ओके. नवीन कालचा नाश्ता कांदे पोहे स्पेशल. ओमकारच्या आईच्या आजचे कांदे पोहे खातोय आम्ही. याच्या पहिले पण खाल्लेत, खूप टेस्टी असतात. हा काय करतोय तिकडे लिंबू पिळतोय. एवढा लांब का जातो रे. कांदे पोहे मध्येच पिळतोय ना लिंबू. आज सध्या तुला घेतोय व्हिडिओ मध्ये. मला मी घेणार सगळ्यांना खांद्यावर. आता आपण कांदे पोहे खायचा, नाश्ता करायचा आणि कुठे जायचं. लेणी. हा आता आपण चाललोय गांधार पाळे लेणी. ओके. आता इथून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, 10-15 मिनिटावर. तर नाश्ता करून लगेच निघू. ओके थंडी आहे ब्रो. या. हा थंडी अजून आहे. हा किती वाजले. 10 वाजले. 10 वाजले तरी पण थंडी लागते मित्रांनो इकडे. थोडं मीठ कमी आहे. ठीक आहे मीठ कमी असेल तरी चालेल. कमी वालच खाली. मीठ आणि मी पण खाऊन घेतो. कमीच पाहिजे.